नमस्कार मित्रांनो, स्पर्धा विश्वमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती तसेच SRPF भरती यासाठी महत्त्वपूर्ण प्रश्नसंच बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि हो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, SRPF मध्ये वापरले जाणारे सर्वात आधुनिक हत्यार कोणते आहे? तर ऑप्शन बघा. ऑप्शन पहिलं काय आहे? AK-47. ऑप्शन 2 बघा इन्सास. ऑप्शन 3 काय आहे? MP5 की ऑप्शन 4 आहे MI10. तर मग मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बघा. ऑप्शन क्रमांक 3 MP5. MP5 हे SRPF मध्ये वापरले जाणारे सर्वात आधुनिक हत्यार आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर होईल. त्यानंतर पुढे बघा. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 काय आहे? कोब्रा बटालियनचा अर्थ काय आहे? कोब्रा बटालियनचा अर्थ काय आहे? ऑप्शन बघा. पहिलं काय आहे? कमांडो बटालियन फॉर रँडम ऍक्टिव्हिटी. त्यानंतर ऑप्शन क्रमांक 2 काय आहे? कमांडो बटालियन फॉर रिझॉल्ट ऍक्टिव्हिटी. त्यानंतर ऑप्शन क्रमांक 3 काय बघा? कमांडो बटालियन फॉर रेंज ऍक्शन की ऑप्शन क्रमांक 4 कमांडो बटालियन फॉर रॅपिड ऍक्शन. तर जे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा. ऑप्शन क्रमांक 2 काय आहे? कमांडो बटालियन फॉर रिझॉल्ट ऍक्टिव्हिटी हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. महाराष्ट्राचे निमलष्करी दल कोणते आहे? महाराष्ट्राचे निमलष्करी दल कोणते आहे? ऑप्शन बघा. ऑप्शन क्रमांक 1 काय आहे? SRPF. ऑप्शन 2 आहे GRP. ऑप्शन 3 काय आहे? CISF. ऑप्शन 4 बघा BSF. तर याचे योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 1 बघा. ऑप्शन क्रमांक 1 SRPF. महाराष्ट्राचे SRPF हे निमलष्करी दल आहे. त्यानंतर पुढे बघा. प्रश्न क्रमांक 4 काय आहे? भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही? कर्कवृत्त जात नाहीत असं आहे बघा. कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाहीत? ऑप्शन बघा. महाराष्ट्र, गुजरात, झारखंड की मध्य प्रदेश. तर याचे योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 1 बघा. ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र. महाराष्ट्र या राज्यामधून कर्कवृत्त जात नाहीत. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. टिपेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? टिपेश्वर अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन 1 काय आहे? बुलढाणा. ऑप्शन 2 बघा वर्धा. ऑप्शन 3 आहे यवतमाळ की ऑप्शन 4 अकोला. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बघा. ऑप्शन क्रमांक 3 काय आहे? यवतमाळ. यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये टिपेश्वर अभयारण्य आहे. त्यानंतर पुढे बघू. प्रश्न क्रमांक 6. हिंगोली या जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यांची सीमा लागत नाही? हिंगोली या जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागत नाही? ऑप्शन बघा. ऑप्शन पहिलं काय आहे? नांदेड. ऑप्शन दुसरं वाशिम. ऑप्शन 3 बघा यवतमाळ की ऑप्शन 4 बीड. तर मित्रांनो, हिंगोली या जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 बघा. ऑप्शन क्रमांक 4 काय आहे? बीड. बीड या जिल्ह्याची सीमा हिंगोली जिल्ह्याला लागत नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. त्यानंतर पुढे बघा. प्रश्न 7. कापूस या पिकासाठी कोणती मृदा उपयुक्त असते? कापूस या पिकासाठी कोणती मृदा उपयुक्त असते? तर ऑप्शन बघा. पहिलं काय आहे? रेगूर मृदा. ऑप्शन 2 आहे तांबडी मृदा. ऑप्शन 3 बघा जांभी मृदा की ऑप्शन 4 गाळाची मृदा. तर याचे योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 1 बघा. रेगूर मृदा. कापूसच्या पिकासाठी मित्रांनो रेगूर मृदा ही उपयुक्त असते. त्यानंतर पुढे बघू. प्रश्न क्रमांक 8. जमिनीत नायट्रोजन स्थिरीकरण करणारे पीक कोणते? ऑप्शन बघा. ऑप्शन 1 आहे मका. ऑप्शन 2 आहे ऊस. ऑप्शन 3 बघा भुईमुंग की ऑप्शन 4 ज्वारी. तर मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 बघा भुईमुंग. ऑप्शन क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 बघा. गोवर हा आजार खालीलपैकी कशाच्या संसर्गामुळे होतो? गोवर हा आजार खालीलपैकी कशाच्या संसर्गामुळे होतो? ऑप्शन क्रमांक 1 बघा बॅक्टेरिया. ऑप्शन 2 आहे विषाणू. ऑप्शन 3 आहे मायकोप्लाझा की ऑप्शन 4 बुरशी. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा विषाणू. गोवर हा आजार विषाणू या संसर्गजन्य आजारामुळे होतो. प्रश्न क्रमांक 10 आहे. टिका रोग प्रामुख्याने कोणत्या पिकावर येतो? टिका रोग हा प्रामुख्याने कोणत्या पिकावर येतो? ऑप्शन बघा. ऑप्शन 1 आहे भुईमुंग. ऑप्शन 2 आहे ज्वारी. ऑप्शन 3 बघा आहे ऊस की ऑप्शन 4 तांदूळ. तर मित्रांनो, जे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा भुईमुंग. भुईमुंग या पिकावरती टिका हा आजार येतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 बघा भुईमुंग हे याचं योग्य उत्तर होईल. टिका हा आजार भुईमुगावरती येतो.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 बघा, राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय विज्ञान दिन हा केव्हा साजरा केला जातो? ऑप्शन 1 बघा 1 मार्च, ऑप्शन 2 आहे 5 जून, ऑप्शन 3 बघा 28 फेब्रुवारी की ऑप्शन 4 आहे 5 फेब्रुवारी. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 28 फेब्रुवारी. राष्ट्रीय विज्ञान दिवस हा 28 फेब्रुवारीला साजरा केला जातो. त्यानंतर पुढे बघा, दादाभाई नौरोजी हे खालीलपैकी कोणत्या संस्थेशी निगडीत नव्हते? दादाभाई नौरोजी हे खालीलपैकी कोणत्या संस्थेशी निगडीत नव्हते? ऑप्शन पहिले काय आहे बघा, बॉम्बे असोसिएशन, ऑप्शन 2 आहे ईस्ट इंडिया असोसिएशन, ऑप्शन 3 बघा ज्ञान प्रसारक मंडळी की ऑप्शन 4 इंडियन इंडिपेंडन्स लीग. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बघा, इंडियन इंडिपेंडन्स लीग या संस्थेशी दादाभाई नौरोजी हे निगडीत नव्हते. त्यानंतर पुढे बघा, प्रश्न क्रमांक 13, 1894 मध्ये पुण्यामध्ये हिंदू लेडीज क्लब कोणी स्थापन केलं? 1894 मध्ये पुण्यामध्ये हिंदू लेडीज कोणी स्थापना केली? तर मित्रांनो ऑप्शन बघा, राधाबाई कर्वे, ऑप्शन 2 काय आहे ताराबाई शिंदे, ऑप्शन 3 बघा रमाबाई रानडे की ऑप्शन 4 पंडिता रमाबाई. तर याचे योग्य जे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 बघा रमाबाई रानडे. रमाबाई रानडे यांनी पुण्यामध्ये हिंदू लेडीज क्लबची स्थापना केलेली आहे आणि ती कधी केली? 1994 मध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंगाचा पहिला प्रयोग कोठे केला? महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंगाचा पहिला प्रयोग कोठे केला? ऑप्शन बघा, चंपारण नीळ सत्याग्रह 1917, ऑप्शन 2 काय बघा खेडा सत्तासारा सत्याग्रह 1918, ऑप्शन 3 सविनय कायदेभंग चळवळ 1930, ऑप्शन 4 काय आहे अहमदाबाद गिरणी कामगार सत्याग्रह 1918. तर याचे योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 1 बघा चंपारण सत्याग्रह 1917 हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 काय आहे, विष्णुशास्त्री पंडित यांनी कोणत्या वृत्तपत्रातून विधवांच्या दुःखांना वाचा फोडली? विष्णुशास्त्री पंडित यांनी कोणत्या वृत्तपत्रातून विधवांच्या दुःखांना वाचा फोडली? ऑप्शन काय आहे सुधारक, त्यानंतर ऑप्शन 2 आहे संवाद कौमुदी, ऑप्शन 3 बघा इंदू प्रकाश की यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 इंदू प्रकाश. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश केव्हा करण्यात आला? भारतीय संविधानामध्ये 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश कधी करण्यात आला? ऑप्शन 1 काय आहे? ऑप्शन 1 आहे 1969, ऑप्शन 2 आहे 1951, ऑप्शन 3 काय आहे 1975 की ऑप्शन 4 1976. तर याचे योग्य उत्तर काय होईल मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 4 बघा ऑप्शन क्रमांक 4 आहे 1976. 1976 मध्ये भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 बघा, लेडी डफरिन फंड महिलांच्या डॉट डॉट शिक्षणाकरिता मदत करीत. लेडी डफरिन फंड हे महिलांच्या डॉट डॉट शिक्षणाकरिता मदत करीत. ऑप्शन काय बघा, ऑप्शन 1 डॉक्टर, ऑप्शन 2 बघा परिचारिका, ऑप्शन 3 परिचारिका व सुईण, ऑप्शन 4 काय आहे डॉक्टर परिचारिका व सुईण. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 बघा ऑप्शन क्रमांक 4 काय आहे डॉक्टर परिचारिका व सुईण हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न पुढील बघा, 12 राशी अधोरेखित विशेषणाचा प्रकार सांगा. 12 राशी या अधोरेखित विशेषणाचा प्रकार सांगा. ऑप्शन काय आहे? ऑप्शन 1 बघा सर्वनामिक, ऑप्शन 2 आहे क्रमवाचक, ऑप्शन 3 संख्यावाचक की ऑप्शन 4 गुणवाचक. तर याचे योग्य उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 बघा ऑप्शन क्रमांक 3 संख्यावाचक. त्यानंतर पुढे बघा, याग या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता? याग या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता आहे मित्रांनो? ऑप्शन बघा काय आहेत यती, ऑप्शन 2 संधी, ऑप्शन 3 यज्ञ की ऑप्शन 4 योग. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बघा ऑप्शन क्रमांक 3 काय आहे यज्ञ. यज्ञ या शब्दाचा स्पष्ट करणारा अर्थ आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, सप्तमी विभक्तीचे प्रत्यय. सप्तमी विभक्तीचे प्रत्यय खालीलपैकी कोणते मित्रांनो? ऑप्शन 1 काय सला ते, ऑप्शन 2 नेशी ए, ऑप्शन 3 काय त इ आ, ऑप्शन 4 आहे चाची चे. तर याचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 बघा ऑप्शन क्रमांक 3 काय त इ आ. सप्तमीचे विभक्ती प्रत्यय त इ आ हे आहेत. त्यानंतर पुढे बघा,
मरावे परी कीर्तरूपी उरावे या वाक्यातील प्रधानत्वसूचक उभयनामी अव्ययाचा प्रकार कोणता? ऑप्शन काय बघा. ऑप्शन 1 आहे समुच्चय बोधक, ऑप्शन 2 न्यूनत्व बोधक, ऑप्शन 3 आहे परिणाम बोधक की ऑप्शन 4 विकल्प बोधक. तर याचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 2 न्यूनत्व बोधक. त्यानंतर पुढे बघा प्रश्न क्रमांक 22. अहो वा ही कोणत्या प्रकारची केवळ प्रयोगी अवयव आहेत? अहो वा ही कोणत्या प्रकारची केवळ प्रयोगी अवयव आहेत? ऑप्शन काय बघा. हर्षदर्शक, ऑप्शन 2 आहे विरोधदर्शक, ऑप्शन 3 बघा प्रशंसादर्शक की ऑप्शन 4 संबोधन दर्शक. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 बघा. ऑप्शन क्रमांक 3 काय आहे? प्रशंसादर्शक. प्रशंसादर्शक हे केवळ प्रयोगी अवयव आहेत ते. त्यानंतर पुढे बघू प्रश्न क्रमांक 23 काय आहे? दोन छोटी वाक्ये उभयनामी अवयवांनी जोडलेली असताना कोणते विरामचिन्ह येते? ऑप्शन काय आहेत बघा. ऑप्शन पहिलं काय आहे? अपूर्ण विराम, ऑप्शन 2 आहे अर्धविराम, ऑप्शन 3 अवतरण चिन्ह की ऑप्शन 4 संयोग चिन्ह. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा अर्धविराम. अर्धविराम हे त्याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24 बघा शब्दांचा संक्षिप्त दाखवण्यासाठी अक्षरांपुढे कोणते चिन्ह वापरतात? ऑप्शन 1 बघा काय आहे? स्वल्पविराम, ऑप्शन 2 बघा अपूर्ण विराम, ऑप्शन 3 आहे पूर्ण विराम की ऑप्शन 4 अर्धविराम. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा अपूर्ण विराम. त्यानंतर पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 25. रुद्राक्ष पाटील हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? रुद्राक्ष पाटील हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन 1 काय आहे? जलतरण, ऑप्शन 2 बघा कुस्ती, ऑप्शन 3 रायफल शूटिंग की ऑप्शन 4 अश्वारोहण. तर याचे योग्य उत्तर काय मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 3 बघा. ऑप्शन क्रमांक 3 काय आहे? रायफल शूटिंग. हा चालू घडामोडीचा प्रश्न आहे मित्रांनो, खूप महत्वपूर्ण आहे. लक्षात घ्या रुद्राक्ष पाटील नाव लक्षात घ्या. अशा प्रकारे मित्रांनो आपण एकूण इथं 25 प्रश्न बघितले आहेत जे की येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वपूर्ण ठरतील. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. चला तर इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.